नमस्कार मित्रांनो. तर आपण काल स्वच्छतेच्या बाबतीचा व्हिडिओ बनवलेला, तसंच आपण आज दुसरा व्हिडिओ बनवतोय स्वच्छतेच्या बाबतीत. तर आत्ता वाजलेले आहेत 9 वाजलेले आहेत. तर माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पहिल्यांदा मी करतो. तर एक सांगायचा भाग असा, स्वच्छतेच्या बाबतीत बारामती कशी क्लिअर आहे ते मला सांगायचं तुम्हाला. ते पहा, स्वच्छतेच्या बाबतीतली बारामती अशी झाडं आहेत तिथे. स्वच्छता ती कसे म्हणजे झाडांना चकाचक तरतरी आले पाण्यामुळे. तिथे बसायला जागा आहे, तिथे स्वच्छ सुंदर. पलीकडे पोलीस स्टेशन आहे, तिथे चंदुका सराफ यांचं शॉप आहे. पलीकडं मलाबार गोल्ड अँड डायमंड आहे. म्हणजे एक स्वच्छता ठेवली बारामध्ये. स्वच्छता नियम म्हणजे काटेकोरपणे पाहायला जातो. ते सकाळी आपण जे म्हणतो 6ला सुरुवात होती. 6ला चकाचक करायला सुरुवात होते. बारामती नगरपालिकेचे कर्मचारी चकाचक करतात. हे 2 लेडीज आहेत आमच्या भगिनी. तर ह्या रोज सकाळी 6ला कामावर येतात. 6ला सकाळी, बरोबर आहे ना ताई? रोज सकाळी 6ला तयार. माझा यूट्यूब चॅनल आहे, मी व्हिडिओ बनवतो. तर तुम्हाला याच्यामध्ये घेतो व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्ही प्रसिद्ध व्हाल. ओके. तर या ताईंना मी घेतलेलं व्हिडिओमध्ये. तर या ताई रोज सकाळी 6च्या आतमध्ये कामावर येतात. 6ला. तर म्हणजे स्वच्छ चकाचक सुंदर करतात बारामध्ये. एक जो आपण म्हणतो का नाही, लेडीजचा घरामध्ये एक हातभार असतो, लेडीज घरची लक्ष्मी असते. त्याच्याप्रमाणे बारामतीला दादांनी म्हणतात ना, लेडीजला लक्ष्मी मानलंय. तसं बारामती स्वच्छ सुंदर ठेवण्याचं काम या लेडीज करतात. 1 मिनिट सांगता का किती वाजता कामं येतात वगैरे, स्वच्छता कशी सांगायची? बोला लाज नका, आपल्या घरातल्या सारख्याच आहेत. कामावर किती वाजता आता, कुठून कुठपर्यंत? आता हे तुमचं पेन्सिल चौकाचं एरिया आहे, बरोबर आहे का? हां. किती वाजता येतो तुम्ही? सकाळी 6:30ला घर सोडतो. बघा माऊली, सर्वांना म्हणजे आपलं घरदार, मुलांना सांभाळून वगैरे, घरचं म्हणजे पतीचं उरकून वगैरे, जेवण वगैरे बघून सगळं हे कामावर येतात. म्हणजे अत्यंत गरीब कष्टातून वर आलेली माणसं कष्ट करतात. याचं सांगायचं थोडक्यात भाग. सांगा तुम्ही मावशी, सांगा थोडं. बोला. तुमचं कुठलं गाव मावशी? बारामती. गुणवडी. काय नाव? माने. बघा, गुणवडी म्हणजे या पेन्सिल चौकापासून एक 6 किलोमीटर गाव आहे गुणवडी. तिथून येतात. तुमचं कुठलं गाव? गुणवडीचं. म्हणजे मैत्रिणी एकाच गावातल्या म्हणायचं. चला, थँक्यू, बाय. असे स्वच्छ सुंदर आमचे बारामती ठेवा. तुम्हाला शुभेच्छा. बघा, यामध्ये एवढे कष्ट करतात की मला सांगायचा एवढाच भाग आहे की म्हणतात ना, घर स्वच्छ तर आपलं गाव स्वच्छ, किंवा गाव स्वच्छ तर आपल्या घरापर्यंत स्वच्छता येते. असं बारामती स्वच्छ ठेवलेली आहे. बारामती सांगायचं भाग स्वच्छतेच्या बाबतीत बारामती 1 नंबर आहे. स्वच्छतेच्या बाबतीत हे स्वच्छ सुंदर बारामती. जगात तुम्ही कुठेही जावा, कुठेही बारामतीचं नाव ऐकलं ना, असे ते खेड्यातल्या भाषेत म्हणतात ना, कॉलर टाईट होणे. कॉलर हे पहा हे कॉलेजचे मित्र आहेत. आता माझे वेळेंचे एवढे ओळख नाही, पण मित्रांनो, बारामतीच्या स्वच्छ सुंदरच्या बाबतीत बारामतीतलं काय सांगाल तुम्ही? 2 शब्द स्वच्छ सुंदर बारामती सांगा. हे पहा, 4 मित्र गप्पा मारत बसलेले आहेत. कुठं क्लासला आहे का कॉलेजला? अकॅडमीला. कुठली अकॅडमी? आकाश अकॅडमी. इथं बारामतीत आहे. तर तिथे एकदम सर्वोत्कृष्ट शिक्षण वगैरे दिलं जातं, बरोबर ना? सांगा, स्वच्छ सुंदर बारामतीसाठी 2 शब्द सांगा. पहिल्यापासूनच सुंदर आहे, म्हणजे स्वच्छ आहे बरं का. कुठे कचरा बिचरा बघायला मिळणार. याचं श्रेय कोणाला देणार तुम्ही? अजित दादांना देणार. बरं, दादा जाण्याचे काय तुम्हाला कमी भासवत आहे का? दादा जाण्या काय कमीपणा जाणवतो तुम्हाला? दादा नाही, तीच कमीपणा आहे. हा ना, दादा देव माणूस होते, बरोबर आहे का? थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या बारामती बदलले नाही, पण दादा नाही ती वाईट वाटत. हा ना. दादा, तुम्ही सांगा 2 शब्द. तुम्ही सांगा 2 शब्द. सांगा, दादांविषयी सांगा, स्वच्छतेविषयी सांगा, आणि महत्वाचं बारामतीविषयी सांगा. बारामती चांगलीच आहे पहिल्यापासून. हा ना. चला, थँक्यू. 2 शब्द बोलले तरी बरे वाटले. हे हा नवीन मित्र आलेला आमचा. दादा, तुझं नाव काय? सांगले. दादा, मला सांगा बारामती स्वच्छते बाबतीत 2 शब्द सांग. कशी वाटते बारामती? मला दादा आला असतंय बरं का थोडा. असं द्या, काय अडचण नाही. तर
हे काय ह्यांचं समाधान हे जे बसलेले आहेत मुलं त्यांचं समाधान वाटतं स्वच्छतेच्या बाबतीत. बरोबर आहे. बघा पहा हे असं मध्ये एक तुम्ही सकाळी उजाडल्यापासून संध्याकाळी झोपायच्या टायमापर्यंत तुम्ही जर फिरत जरी राहिला तरी बारामतीत तुम्हाला कंटाळा येणार नाही, कधीच येणार नाही बारामती कंटाळा. कारण की बारामती दादांनी एवढी स्वच्छ सुंदर बनवली आणि मनसोक्त फिरता येते असं आहे. तर हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्त शेअर करा. मित्रांनो पुढचा ब्लॉग मी लवकर बनवणार आहे. थँक्यू. पुढे पुन्हा भेटू.